नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आवळ्याचं लोणचं. तर आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन्स असतं. रोज एक आवळा खाल्ल्याने आपल्या शरीराची शुद्धी होते. आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते. त्याचप्रमाणे आपल्या केसांची वाढसुद्धा चांगली होते. तर अशा हा बहुगुणी आवळ्याचं आज आपण लोणचं बघूया. तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे. पाव किलो आवळे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेत. 2 चमचे मोहरी लागणार आहे. 1 चमचा बडीशेप, 2 चमचे मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी तेल, पाव चमचा मेथी, अर्धा चमचा हळद पावडर आणि पाव चमचा हिंग. तर साहित्य बघून झालं. आता आपण पहिल्यांदा आवळे कट करून घेऊया. तर आवळे कट करण्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे. आता आपण आवळा कापून घेऊया. आवळ्याचे असे भाग निघाले तर भाग काढून घ्या किंवा मग आवळा असा कट करून घ्या. आता ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे. इथे मी सर्व आवळे कट करून घेतलेले आहेत. आता हे आवळे बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण मसाला बनवून घेऊया. इथे मसाला भाजण्यासाठी कढई ठेवली आहे. त्याच्यावरती आपण पहिल्यांदा राई भाजून घेऊया. थोडी हलकीशी आपण राई भाजून घेऊया. आता आपण बडीशेप भाजून घेऊया. आता बडीशेप सुद्धा काढून घेऊया. आता मेथी भाजून घेऊया. मेथी सुद्धा काढून घेऊया. आणि हे आता सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. ते आवळे एका मोठ्या बाउलमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालूया. मसाला मी जाडसरच वाटून घेतलेला आहे. मीठ घालूया. हळद घालूया. लाल मिरची पावडर. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता आपण तेल गरम करून घेऊया. आता इथे त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घेऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. पाव चमचा हिंग घालूया. आता हे तेल आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता इथे तेल आपलं थंड झालेलं आहे. लोणच्यात आपण ओतून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊया. लोणच्यामध्ये तेल भरपूर घालावं लागतं. लोणच्याच्या फोडीच्या वरपर्यंत तेल राहावं लागतं. तेव्हाच ते लोणचं छान टिकतं. त्यामुळे तेल भरपूर घालायचं. हे आता आपलं लोणचं बनवून झालेलं आहे. आता हे एक काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची किंवा एक दिवस उन्हात ठेवायची आणि त्या स्वच्छ काचेच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं. 4-5 दिवसात ते मुरतं आणि आपल्याला खाण्यायोग्य तयार होतं. तर असं हे आपलं आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.